नाश्त्याला कधी मी पोहे बनवणार आहे, त्यासाठी कांदा आणि हिरवी मिरची चिरून घेऊया. थोड्याशा मिरच्या मी जास्तच टाकते. आमच्या कोल्हापूरच्या लोकांना कधी थोडंसं असं झणझणीतच आवडतं. तर मिरच्या आणलेल्या आहेत की मी देठ काढली नव्हती परवा, त्यामुळे कधी देठ नाही काढलं की नाही हे बघा ते असं कुजल्यासारखं होतं आणि असं हे पांढरं असं हे दिसलं की बुरशी आल्यासारखं तसं होतं. असं कंटाळवाना केलं की नाही, जे कंटाळवाना म्हणण्यापेक्षा मला त्यावेळी दुसरी काहीतरी कामं होती म्हणून पटकन कधी बाहेर ठेवलं तर खराब होईल म्हणून की नाही तसंच भरून ठेवलं होतं. वेळ मिळाल्यानंतर कधी करायचं म्हणून ते लक्षातनंच गेलेलं. आता पोह्यासाठी मिरच्या चिरताना कधी दिसली, असं देठ काढून ठेवलं. मिरच्या तिखट आहे तशा. आज की नाही अजून जेवणाला घातलेलं नाही. आज जे नीलच्या सकाळची स्कूल आहे आणि त्याला म्हटलं ते त्यांच्या इथं कधी कॅन्टीन आहे, म्हटलं बाहेरच आता नाश्ता करा, कारण आज कधी पाणी पण लवकर आलेलं आहे. तुम्ही माझ्या कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, मी ते हे केलेलं ब्लिचिंग पावडर टाकून ठेवलेली आहे. त्यामुळे पाणी आलेल्या वेळेत कधी पाईप लावून नळाला पाईप लावून कधी ते सगळं असं खराट्यानं घासून घेतलं. त्यामुळे नीलला म्हटलं आजच्या दिवस तू कॅन्टीनमध्ये काहीतरी खा, कारण कॅन्टीनमध्ये पण चांगलं भेटतं आणि कधीतरी असं अडचण आली का नाही ते चालतं. कारण त्याला काहीतरी करत बसली असते की नाही पाणी गेलं असतं पटकन, आणि जेवढं चावीच्या पाण्याला पाईप लावून धुतलेलं पटकन जातं. असं बादलीनं कधी पाणी जास्त लागतं आणि त्या आणायचा पण त्रास होतो. त्यामुळे वरची टाकी भरली की त्या पाण्यानं जास्तीच्या पाण्यानं दार धुतलं की काय वाटत नाही. कोथिंबीर वगैरे संपलेलं आहे, तर आज काय बाजार नाही, उद्या बाजार, आठवडी बाजार, रविवार उद्या. त्याला तर पोहे करूया. इथं मी पोहे कणी धुवून त्यातलं पाणी काढून असं भिजत घातलेलं आहे, म्हणजे कांदा चिरायच्या अगोदरच फक्त, आणि त्यानंतर कांदा चिरून घेतलेला आहे. तेल टाकलेलं आहे, मोहरी टाकूया, जिरा टाकूया. माझ्याकडे कणी कढीपत्त्याचं झाड आहे पण ते अगदी लहान आहे, पावसामुळे त्याची पानं पण कमी निघालेली आहे. ह्यासाठी मी थोडंसं शेंगदाणे घालते, कारण मी आजच्या पोह्यात त्यांनी काहीच नाही घालणार, म्हणजे तुमचं शेव लिंबू वगैरे असं, त्यामुळे थोडंसं चव यायला म्हणून शेंगदाणे टाकलेले आहे. ह्याचं पोहे भिजवलेले आहेत की नाही, त्यातच चवीपुरतं मीठ टाकायचं. साखर टाकूया, साखरेच्या डब्यावरच मोबाईल चालवायचा. परत ठेवते. बाकीच्या दुसऱ्या बर्नीवर ठेवायचं म्हटलं की ती बर्नी थोडीशी अशी उंच आहे, असं कढईमधल्या दिसत नाही. कांदा टाकूया, आणि असं गाळून घेतलं असं कोरडं कोरडं होतं, असं म्हणजे मोकळं येतं. त्या तेला कांद्याचं त्यांनी बटाटा बारीक करून घातला तरी पण छान लागतं. आता हळद टाकायचे, सगळ्यात महत्त्वाचं विसरले होते. आणि आता पोहे टाकू.
गॅस बारीक करूया. थोडंसं कमी झाकून ठेवते मी आता. थोडं म्हणजे 1-2 मिनिटभर फक्त. मस्त असे आपले बघा डाव्या हातात पकडते फोन. मस्त असं सुटे सुटे पोहे तयार झाले. काही न घालता साधं सिंपल असतं. त्यात थोडीशी मी कोथिंबीर घालते. हे बघा इथं जास्त शेवाळ होतं ना, कसं ब्लिचिंगमुळं की नाही निघालेलं आहे. सकाळी पाणी आल्यावर सगळं की नाही घासून काढलेलं आहे. किती मस्त दिसते बघा बिना शेवाळचं. तिथं अजून थोडंसं इथं राहिलेलं आहे. इथं आता मी नंतर टाकून देईन. बाकी इथं सगळीकडे टाकलेलं की नाही ते निघालेलं आहे. आता तिकडं अजून मी पाणी मारून घासलेलं नाही आहे. शेवाळ निघाले हे बघा. तिथं कडेला थांबा मी बाहेर जाऊन दाखवते. झिरमेट पावसाने चालू झाला आहे. तेव्हा इथं कडेला टाकलेलं की नाही हे बघा निघालेलं आहे पावडर आहे ना. पण अजून तिकडलं मी की नाही अजून घासलेलं नाही. इथंपर्यंत पाईप पुरते. माझ्याकडे जी पाईप आहे की नाही ती लांबीला छोटी आहे. त्यामुळे इथंपर्यंत पोचते, वर पोचत नाही. त्यामुळे मला की नाही मोठा पाऊस आला की पावसात भिजत खराट्यानं की नाही झाडायला पाहिजे, म्हणजे ते निघून जाईल. त्यासाठी मोठा असा पाऊस यायला पाहिजे. पेन झाला. सकाळी पाणी आलेलं की नाही लवकर लावलेलंच. त्याला पोहे देऊया. कणी आज जेवण आवरत कणी कपाट लावलं थोडंसं. अशी पोरांचे कपडे कणी इकडं तिकडं सगळं काढलेलं कणी विस्कटून बसले. किती पण घडी करा आणि थोड्या दिवसांना आहे असंच आहे. सगळे असे विस्कटलेले आहेत. त्यामुळे कणी एक एक असा ड्रेस कणी असं तळाला जाऊन बसतं. शर्ट टी शर्ट आणि तो सापडतच नाही. बरेच दिवस कणी तो घातला नाही जात. आणि मुलांच्याकडे उंची वगैरे लगेच वाढतात. त्यामुळे नंतर ते घालायला पण येत नाही. घडी करूया बस. पॅन्ट वेगळा आणि शर्ट वेगळा ठेवूया. तर एका बाजूला शर्ट आणि एका बाजूला पॅन्ट ठेवूया. आणि ह्या कपात त्याने सगळ्या मी बॅग्स ठेवलेले आहेत. म्हणजे सॅक म्हणा, जर ह्यांना पण बाहेर जायचं असतं गाड्या वगैरे आणायला तर जाताना, किंवा ही प्रवासाची बॅग किंवा अशा मी सगळ्या धुवून कधी म्हणजे वापरल्या की नाही कुठं तरी गेलं की आणल्या की धुवून असे कप्यात ठेवते. म्हणजे कसं पटकन सापडतं. मला तर अजून तणूचे कपडे ठेवायचे आहेत. नीलचं कसं होतं माहिती आहे, नील कच्चे कपडेच टिकत नाहीत. किती पण आणा म्हणजे दोघांना पण एकाच वेळेत आणते. पण कसं नीलचे कपडे लगेच खराब करते. त्यामुळे खराब झालेले कपडे कधी टाकून द्यायला लागतात. त्यामुळे त्याचे असे कपडे कमी वाढतात. त्यामुळे त्याला असं वाटतं की नाही भैयाचे कपडे जास्त असतात आणि माझे कपडे कमी आहेत. दोघांना एकाच वेळेत घेते. पण तनूला कसं कपडे खराब करायची सवय नाही. म्हणजे त्याची आणला की नाही टी शर्ट असं 2-2, 3-3 वर्ष राहतात कपडे त्याचे. त्यामुळे त्याचे कपडे जास्त दिसतात. त्या बसत नसणाऱ्या पॅन्ट्स वगैरे कधी बाजूला काढते, म्हणजे कोणाला तरी द्यायला येते. चला तर नीलचे कपडे लावून झालेले आहेत. तनूचे पण लावलेले आहेत. त्याच्या बाबांची पण हातासरशी लावून घेते. हे बघा कपाट लावताना मला हे सापडलं. हा रुमाल हे माझ्या लग्नाच्या वेळी कसं ते लग्नाला मुलीला रुखवत देतात का नाही, तर माझ्या मामीनं असं हे 2-3 रुमाल, परत ते दाराचं तोरण लोकरीपासून किंवा ते टिपावर टाकायचं पण असते की नाही, तसं असं की नाही लोकरीपासून तिनं स्वतः हे बनवून दिलं होतं मला. तर हा पण कप्पा बऱ्यापैकी झालेला आहे. ह्यात इस्त्रीचे कपडे काढले आहेत. ती बाजूला काढली म्हणजे असंच की नाही बॅग द्यायला बरे पडते. नाही तर आत कपाटात ठेवलं की नाही ते लक्षात न जाते. असं बाहेर काढून ठेवते. हे कागदी आहे पण फाटले बघा, फूल पडले.
कागदी असल्यामुळे फाटत असं लगेच. चलो आता हे मला कधी जर्किंग पण सापडले. हे जुनं झालेलं आहे. हे आता कधी दुसऱ्या कुठल्या मुलाला द्यायचं पण लायक नाही आहे. हे बघा सगळं तंबूस त्याचं असं काय त्यातला गुण झालेलं आहे आणि असं एकदम जुनकट झालेलं आहे. तर हे मी आता कधी फरशी पुसायला काढते. तुमच्या असं जर्किंगनं किंवा स्वेटर असतात का नाही त्यानं फरशा पुसल्या का नाही लय भारी असं मस्त निघतात एकदम चकाचक. तुम्ही असं तुमच्याकडे जर असं असलं का नाही एकदा काढून बघा आणि फरशा पुसून बघा. तर मी हे जर्किंग फरशी पुसायला काढते. इथं वांगी आणि हे ढबू मिरची आणलेले भाजीला. तर मी थोडीशी आता आज मी वांग्याची आमटी आणि ढबू मिरचीची भाजी केली आहे. तर हे उरलेलं का नाही त्या डब्यामध्ये भरून ठेवूया. बरोबर फिश टँकमध्ये ते लावतात की नाही ऑक्सिजनचं मशीन हे खराब झाले बंद पडले. आता हे बदलून आणायला पाहिजे. आता माझी सगळी कामं झालेली आहेत. कपाट लावून जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. आता फक्त का नाही चार्लीला घालायचं. त्याला भूक लागली हे बघा. चार्लीची काही झोपायची टायमिंग झालेली आहे. त्याला फक्त आता जेवायला घातलं का नाही तर झोपतं म्हणे निवांत. चला तर आता त्याला घालते आणि ह्यासोबतच आजचा ब्लॉग पण इथेच बंद करते. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. चला चार्ली चल तुला घालते. चला या इकडे 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 या. थांब मला लग्न लगेच आहे म्हणत.